श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांचे 50वी पुण्यतिथी महोत्सव गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा दिनांक 19 मार्च 2026 गुरुवार रोजी प्रारंभ होणार असल्याचे माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष नागार्जुन कुसुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। तरी भाविक भक्त बंधू भगिनींनी या पुण्यतिथी महोत्सवात उपस्थित राहून श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दिगंबर मुनीनाथ सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी केले आहे। ओम श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय गुरुदेव। सर्व सोलापूरकर बंधू भगिनी भाविक भक्त गुरुजनांना गुरुबंधूंना नम्र आवाहन करण्यात येते आहे की श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांचे 50वे पुण्यतिथी महोत्सव गुढीपाडवा चैत्रशुद्ध प्रतिपदा 19/3/2026 पासून 26/3/2026 पर्यंत साजरा करण्यात येत आहे। सालाबदाप्रमाणे श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांचं पुण्यतिथी महोत्सव कुचननगर पद्मशाली चौक येथील श्री सद्गुरू गुरुमाऊली सुशीलम्मा मठात हा उत्सव साजरा होणार आहे। या उत्सवात हरिभक्त पारायण आनंद गुज्जर महाराज, अ.ब.प. विठ्ठल वल्लमदेशी महाराज, अ.ब.प. अंजया दुस्सा महाराज, अ.ब.प. सिद्धराम पोला महाराज, अ.ब.प. मारुती इंदम महाराज, अ.ब.प. नरसिंग बिरकूर महाराज यांच्या नेतृत्वाखाली दररोज सकाळी पहाटे 5 ते 6 पर्यंत काकड आरती व 7 ते 8 वाजेपर्यंत गीता पारायण आणि सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते महाराजांची महापूजा महाआरती आयोजित करण्यात आलेली आहे। प्रारंभी गुढीपाडवा रोजी सकाळी 7 वाजता महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व दुपारी 12 वाजता महाआरतीने कार्यक्रम सुरुवात होणार आहे। हा कार्यक्रम श्री दिगंबर मुनीनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवचे संस्थापक व अध्यक्ष मार्गदर्शक विष्णू कारंपुरी महाराज यांच्या शुभ हस्ते होणार आहे। त्यानंतर 20 मार्चपासून 22 मार्चपर्यंत सायंकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत अशोक चिट्याल महाराज यांचे श्रीमद भागवत या विषयावर तेलुगू प्रवचन होणार आहे। आणि 23 मार्च ते 25 मार्च असे 3 दिवस अ.ब.प. मोहन कुरापाटी महाराज यांचे शिवापराध क्षमापण स्तोत्र या विषयावर तेलुगू प्रवचन होणार आहे। आणि 26 मार्च म्हणजे सप्ताहाचा समारोप 26 मार्च रोजी होणार आहे। या दिवशी अ.ब.प. राकेश सब्बन महाराज यांचे काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद वाटप सोलापूरचे प्रथम नागरिक नूतन महापौर विनायक कोंड्याल साहेब यांच्या हस्ते महाआरती पूजा संपन्न होऊन त्या दिवशी महाप्रसाद वाटप होणार आहे। या सर्व आणि त्याचबरोबर दररोज गुरुवार 19 मार्च ते 25 मार्च बुधवार असे 7 दिवस विविध भजनी मंडळाचे तेलुगू मराठी सर्व भाषिक भावगीत हरिपाठ त्याचबरोबर भजनगीत आध्यात्मिक गीत या भजनाचा कार्यक्रम हरिजागर या अंतर्गत होणार आहे। यामध्ये कल्याण व्यंकटदास भजनी मंडळ, सिद्धारूढ भजनी मंडळ,
श्री कबीर भक्त भजनी मंडळ, श्री ओंकार भजनी मंडळ, श्री श्रमजीवी भजनी मंडळ, श्री भावना ऋषी भजनी मंडळ आणि श्री दिगंबर मुन्नाथ भजनी मंडळ अशा सर्व धार्मिक, सामाजिक, सार्वजनिक आणि विश्वशांतीसाठी करण्यात येणाऱ्या या दिगंबर मुन्नाथ महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात सर्व भाविक भक्तांनी श्रवणाचा, प्रसादाचा, तीर्थप्रसादाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दिगंबर मुनीनाथ महाराज उत्सव समितीचे अध्यक्ष नागार्जुन कुसूरकर, उपाध्यक्ष विशाल चिलवेरी, कार्याध्यक्ष विक्रम कारमपुरी, दुसरे उपाध्यक्ष श्रीकांत कुसूरकर आणि सेक्रेटरी मुनीनाथ कारमपुरी यांनी करीत आहेत. हा सर्व कार्यक्रम श्री श्रीनिवास कुसूरकर महाराज व श्रीनिवास चिलवेरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे. परत एकदा सर्व गुरुभक्तांना, हरिभक्तांना, सर्व माझ्या भाविक भक्तांना, सोलापूरकर वासी, सर्व धर्मातील सर्व भाविक भक्तांना माझे जाहीर आव्हान आहे, विनम्र आव्हान आहे की आपण या पुण्यतिथी दिगंबर मुन्नाथ महाराजांच्या 50व्या पुण्यतिथी महोत्सवात सहभाग नोंदवून श्रवणाचा, महाप्रसादाचा, तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करतो. ओम शांती शांती शांती. जय गुरुदेव.